हरिः ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं। हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणी जन्नुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वि ब्रह्मनिधये वसिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वं अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणामाकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री मध्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही आज मोक्ष संन्यास योग भगवद्गीतेचकडे अध्यायो अर्जुनाक कृष्णान सांगचे ते पळोवया. अर्जुनाला म्हणांतो कर्मसन्यास आणि कर्मत्याग आजी मध्यंतो मस्त गोंधळ जाता. म्हळे कर्म संन्यास म्हळे कसं नाही, कर्म त्याग म्हणेल कसं नाही म्हणेल विषय आता गोंधळच तशी तो निमगिता अर्जुन म्हळे रे. आता हाजी पुढे सप्तदश अध्यायांतो कृष्णान तक्का अर्जुनाक ते आसुरी स्वभाव त्या पुरे सांगली नव्हे. म्हळे रे श्रद्धात्रय विभाग श्रद्धी कसले म्हणून सांगले नव्हे. आता कडेर म्हणताना कर्मसन्यास कर्मत्याग ते कसं म्हणून सांगा म्हणून सांगतो तो. हे संन्यासस्य महाबाहो तत्वम् इच्छामि वेदितुम तत् तत्वम् इच्छामि वेदितुम कळवे म्हळरी सांगतार सांगा. त्यागस्य च ऋषिकेश प्रतकेशी निशूदना. हे ऋषिकेशा म्हणता हे केशी निशूदना म्हणता. म्हळरी ऋषिकेश म्हणून म्हळरी ऋषिकेश म्हळे सकल इंद्रिया काही अधिपती जावन आशिल्लो म्हणून. केशी निशूदना म्हळ्यार केशी म्हळेल असुराक मर्दन केलेलो तो आज सांगता. संन्यासनी त्यागाचे प्रत्येक तत्व म्हळ्यार स्वरूप. संन्यास म्हळ्यार कसं न्ही, त्याग म्हळ्यार कसं न्ही. प्रत्येक जावन म्हाका सांगता तूं वेदितूम म्हाका ते अर्थ करून घेवका म्हणून इच्छामी आशी तशें जावन तूं म्हाका सांगतवे इत्याक म्हळ्यार तागेले मनांतो म्हळ्यार संन्यासय त्यागय म्हळ्यार सोडचें म्हूण नवें, त्याग करचें. संन्यास सम्यक न्यास तशें दोन्ही एकच न्हय. तसले कर्म संन्यास कर्म त्याग म्हणल्यार तांतूं कसले गोंधळच वे विंगड अर्थच वे म्हूण. तेन्ना परमात्मा सांगचे काम्यानां कर्मणां न्यासं संन्यासं कवयो विदुः सर्वकर्मफल त्यागम प्राहुः त्यागम विचक्षणा. म्हळ्यार काम्य ज्ञानी जन कसं सांगताची काम्यानां कर्मणां न्यासम म्हळ्यार काम्य कर्म सोडचेची संन्यास म्हणून म्हणटाची. तेंची सकल कर्म कोरून ताजे फल त्याग करच्याक त्याग म्हणटाचे कळवे. काम्यक कर्म करचे करनाशे राबल्यार ते संन्यास म्हळ्यार आतां आमकां काम्यक कर्म कसले आमी कसले काम करतना आमकां शिजावका ते शिजावका म्हण लेखून देवाला आराधना करचें. हांव ही पूजा करता म्हाका देवान अशें करून दिवपा जेवो देवा आमगेले हें पुरे समाज सम करून दिल्यार म्हगेले ह्या कश्ट सम करून दिल्यार तुका ही पूजा करयत हें काम्यक कर्म जालें कळवे. तसले काम्यक कर्म करनाशे राबचे म्हळ्यार कसं न्ही देवाले अपेक्षा करनाशे राबचे संन्यास म्हणून जाल्यार सकल कर्म कोरून ताजे फल अपेक्षा करनाशे राबचे कळवे. ते त्याग म्हणून घेता. सामान्य जावन एक अर्थ दिसता कळवे, एक रिती अर्थ दिसता जाल्यार हांगा आमी कशी लेखू येता म्हळ्यार काम्यक कर्म म्हणून म्हळ्यार आतां स्वर्गाचे आशस म्हणजे एक ज्योतिष्टोम म्हळ्यार यज्ञ केल्यार स्वर्गा वचून पावताची म्हणून. ते ज्योतिष्टोम यज्ञ करचे स्वर्गा वच्चे खातीर जाल्यार ते काम्यक कर्म जालें. तें सोडल्यार ते संन्यास जालें. तेची ज्योतिष्टोम होम करचे आसा ते ज्योतिष्टोम होम करचे सोडचे ते कर्म संन्यास जालें नवें. जाल्यार कर्म त्याग म्हळ्यार कसं नाही म्हळ्यार ज्योतिष्टोम होम करताची जाल्यार स्वर्गाचे अपेक्षेन न्ही. देवान हे यागाचे सर्व याग आमी देवाल खातीर करता आसाची. देवान प्रीती देवान हे काणी घेवन आमकां अनुग्रह कोरका प्रितीन अनुग्रह कोरका म्हूण लेखल्यार ते कर्म
त्याग जल कर्म केला ज्याला फल सोडला नव्हे थंय एक ज्योतिष्ठोम होम काम्यक कर्म म्हणून सांगून कर्म करना यश रापल्यारी ते कर्म संन्यास जल आतोप सांगतारस ಕೆಲವು ಜನ ಕಸ ಸಂಕಜೆ ತ್ಯಾಜ್ಯಂ ದೋಷವದಿತ್ಯಕ್ಕೆ ಕರ್ಮ ಪ್ರಾಹುಃ ಮನೀಷಿಣಃ ಯಜ್ಞದಾನ ತಪಃ ಕರ್ಮ ನ ತ್ಯಾಜ್ಯಮಿತಿ ಚಾಪರೆ ಕೆಲವು ज्ञानी कसं म्हणतात चुकतस्वे काम्य कर्म सोडका इतक म्हण म्हळ्यार तंतू काम्य कर्म केला बंधक म्हळ्यार वापस आम्ही कर्म बंधना पण जन्म येवका जाता म्हणून ಕೆಲವು जन कसं म्हणतात कसं यज्ञ दान तपस्सु आणि नित्य नैमित्तिक कर्म सोडूनच म्हणून म्हणटाची म्हळ्यार ಕೆಲವು ಜನ सोडका म्हणटाची ಕೆಲವು जन सोडूकाची म्हणटाची कसला बा म्हणून आमकां दिसता कसं गुचवे निजावन कसले म्हळ्यार काम्य कर्म केल्यार बंधक कर्म बंधक जाता म्हळ्यार ते सोडका म्हण ಕೆಲವು जन सांगताची यज्ञ दान तपस्सु ह्या परे सोडूक नज म्हण आतां यज्ञ दान तपस्सु म्हण म्हळ्यार कसं न्ही सोडूनच ते कर्म सोडूना जाल्यार फल सोडचे तसलं आता कळली नव्हे काम्यक कर्म सोडल्यार ते कर्म संन्यास जाल्यार त्या काम्यक कर्म कोरून ताजी फल सोडली म्हण जाल्यार फलापेक्षा करणारा राबले म्हण जाल्यार ते कर्म त्याग म्हणून घेता मागीर सांगता निश्चयं शृणु मे तत्र त्यागे भरतसत्तम त्यागो हि पुरुष व्याघ्र त्रिविधः संप्रकीर्तितः पळय तुका निश्चित जावन कसले म्हूण सांगता मिगेल निश्चित मत कसले म्हणल्यार पळय त्याग कोरका जाल्यार त्याग कशी म्हळ्यार त्यागो ही पुरुष व्याघ्र त्रिविध संप्रकीर्तितः त्यागांतूय तीन विध अस म्हणटाची कसले यज्ञदान तपकर्म न त्याज्यम कार्यमेव तत् कळवे तांतू यज्ञ दान तप हे परे कर्म सोडूक नज इत्याक म्हळ्यार यज्ञ दान तपश्चैव पावनानी मनीषिणां यज्ञ दान तपस केलेली तशी आम्ही पवित्र जाताची ज्ञानी जन जाताची त्याच्यान ते सोडूनच म्हणून सांगतो अपास आणि की सांगता कसं गोतस्वे एतान्यपि तु कर्माणि संगम त्यक्त्वा फलानि च कर्म करी तांतो असक्त कर्म करी फलही सोडी कर्तव्यानी ती मे पार्थ निश्चित मतम उत्तमम कर्तव्यानी ती हे मिगेल कर्तव्य आम हे पुरे करू का यज्ञ दान तपस्सु असल पुरे हांव करू का हे मिगेल कर्तव्य जाल्यार ताजे अपेक्षेना ते काम्य रिती करू ना ते श्रेष्ठ म्हणून सांगून म्हणटा ताजे फला अपेक्षे नाका कसले फल जाय म्हूण लेखून करचेय नाका म्हूण तरी त्रिविध कर्मत्याग कसं न्ही म्हूण सांगता नियतस्य तु संन्यासः कर्मणो नोपपद्यते मोहात् तस्य परित्यागः तामसः परिकीर्तितः पळय वर्णाश्रमाक विहित जावन सूच कर्म ते त्याग करूनच ते करू का कळवे पुरे कर्म त्याग करू सांगला म्हणून आमगेल धर्मूय त्याग करचे उदाहरण सांगचे जाल्यार कर्मत्याग श्रेष्ठ म्हणला म्हणून लेखून संध्यावंदन कर्म सोडचे स्वाध्याय प्रवचन सोडचे दान प्रतिग्रहण सोडचे ब्राह्मणाक कोरकाशील कर्म कसं न्ही षटकर्म कसले यजन याजन दान प्रतिग्रहण स्वाध्याय प्रवचन कळवे हेंचे सोडले कर्म त्याग कोरका म्हणला न्हय कर्म करून जे परे काम्यक कर्म जाल्यार म्हणून सांगून हेंचे सोडल्यार ते तामस त्याग म्हणून घेता कळवे तामस त्याग ते निजावन विहित कर्म आमगेले ते सोडल्यार तामस म्हणून घेता म्हूण तशी दुःखमित्येव यत् कर्म कायक्लेश भयात्यजे स कृत्वा राजसं त्यागम नैव त्यागफलं लभेत पळय कसले एक कर्म आता एकादशी इत्यादी व्रत कळवे भारी कष्ट कायक्लेश नव्हते म्हळ्यार शरीराक मस्त दुखी दितात तशच्यावन हे कर्म सोडया म्हूण लेखल्यार ताका राजस त्याग म्हणून म्हणटाची म्हळ्यार आमकां कश्ट जाता देहाक हे पळय व्रत इत्यादी करूंक तशच्यावन ते सोडचे ते राजस त्याग कळवे ते आत्ता अन्य कसं न्ही सात्विक त्यागा विषय पळया कार्यमित्येव यत् कर्म नियतं क्रियते अर्जुन संगम त्यक्त्वा फलं चैव स त्यागः सात्विको मतः अर्जुन कार्यमित्येव यत् कर्म नियतकर्म हे नियतकर्म म्हळ्यार वर्णाश्रम उचित कर्म हे कार्यमित्येव हे हांव करूं का इता म्हळ्यार मिगेल स्वधर्मुयो हे हांव पालन करूं का म्हणून सांगून करचें ते कर्मारी कर्मांतू मस्त संग दवरून घेवचें ना म्हळ्यार हे हांव केल्लेले मिगेल निमती जाल्लेले म्हाका आजी फल मेळका आशिल्लें म्हाका प्रजनन वगळसो हे प्रसंगम त्यक्त्वा फलं चैव ते कर्म करचे देवाक अर्पण करचे देवा म्हाका मस्त चंद करून एक फुलामाळ केला
तुका दिला कष्ट पावले या पुराय जनान घाल का पुराय जनान म्हाका वगळचो का म्हणून फला अपेक्षा करचेच पळय हें पुरय सोडलें म्हूण जाल्यार तें सात्विक कर्म म्हणून घेता. न द्वेष्टी अकुशलं कर्म कुशले नानुषज्यते त्यागी सत्वसमाविष्टो मेधावी छिन्न संशय. कोण एक कर्म करता त्या कर्मा निमती दुःख मेळटा कळवे तशें जाल्यार आनी असल कर्म हांव करूंक नज म्हणून लेखल्यार अन्य कसं म्हणून म्हळ्यार ह्या पुराय मी गेले पूर्व पुण्या निमती पूर्व पुण्य पूर्व पापा निमती ह्या पुराय म्हाका दुःख सुख सकट जतरस म्हणून तसल्या म्हाका दुःख येवचें कर्म नाका सूख येवचें मान जेवो म्हणून कर्मान तो आसक्ती घेवचें म्हणटा पळय तें करूनच आनी सर्व कर्म परमात्मा समर्पण कोरका. सात्विक सत्वसमाविष्ट सत्वगुणाचो जावका तो आनी मेधावी भगवत तत्वज्ञानी जावका आनी छिन्न संशय ते जगत्य परमात्मा आत्म हे विशयान ताका कसले गोंदळ ना छिन्न संशय संशय येवं ना ताका तो सात्विक त्यागी म्हणून घेता. म्हळ्यार कसं न्ही अकुशलम न द्वेष्टी म्हळ्यार तात्कालिक सुख हे कर्म केल्यार म्हाका सूख मेळना कश्ट जाता म्हूण सांगून म्हळ्यार ताजे पयशे सांगचे ह्या देहाक मस्त कश्ट दिवच्या दुःख दिवचें कर्म हें म्हूण सांगून नाका बा आमी हें करना म्हणून कोणेय न द्वेष्टी द्वेष करना की ज्ञानी कळव्या. आनी कुशले येदोळ ते हांव मस्त सकट कर्म करून पुण्या फल घेतला आनी की म्हाका चड पुण्य जावका म्हणून आसक्ती दवरून काम करना नानुषज्यते काम करना. सत्वसमाविष्ट तागेले गुण सात्विक गुण मेधावी ताका भगवंताल तत्वज्ञान आसा ते छिन्न संशय ताका खंयचे विशय म्हळ्यार देव जीव जगत हे विशयान ताका कसले गोंदळ ना समज तो प्रमाणशास्त्र शिकून वाजून सगळे अर्थ करून घेतिलोची तसल्यार तो त्यागी म्हळ्यार कर्म करून परमात्माक समर्पण करतलो कर्मफल तो त्यागी सात्विक त्यागी म्हणून घेता. नाही देहभ्रता शक्यम त्यक्तुम कर्माणी अशेषतः एक पण आमी देह घेवन येयलींच वेळ सर्व कर्म अशेषतः म्हळ्यार सर्व कर्म एकय सोणाशी म्हणटा पळय तशी सर्व कर्म सोडूक खंयचे जिवाक साध्य ना. देहभ्रत शरीर घेवन येईल कोणाकय सर्व कर्म सोडूक साध्य ना म्हणटना कर्मत्याग म्हळ्यार कर्म सोडचे न्हय म्हूण जालें न्हय. तसल्यार त्यागी म्हणून घेवका जाल्यार कसं जेवका यस्तू कर्मफल त्यागी सत्यागी इति अभिधीयते. कर्मफल कोण सोडता ताकाची त्यागी म्हणून म्हणटाची म्हूण सांगून कृष्ण हांगा सांगता. हांव जाल्यार तितली सूक्ष्म जावन अर्थ सांगता असं अनिष्टम इष्टम मिश्रम च त्रिविधम कर्मणम फलम भवति अत्यागिनां प्रेत्य न तू संन्यासिनां क्वचित. पळय अनिष्टम इष्टम मिश्रम म्हळ्यार फल कशी आसता त्रिविधम कर्मणः फलम आमी आतां कसले कर्म करतना अनिष्ट पुण्य कळव्या मागीर इष्ट पुण्य मिश्र फल म्हूण सांगून आसा. म्हळ्यार अनिष्ट फल म्हळ्यार कसं न्ही अनिष्ट नरकादी मेळचे म्हळ्यार आतां कर्म करताचे आमी फलापेक्षा दवरून केल्लें म्हूण जाल्यार तांतू केल्ले कर्मांत पाप मेळ्ळें म्हूण जाल्यार ते अनिष्ट लोक आमकां मेळटा म्हळ्यार नरकादी लोक मेळटा. इष्ट म्हळ्यार कमी कर्म करताचे चांग रितीर करताचे तांकां इष्ट लोक मेळटा म्हळ्यार स्वर्गादी लोक मेळटा. मागीर मिश्र म्हळ्यार कसं न्ही तांतू तांणी चांगय केला वायटय केला समान जावन आसा म्हणलें की तांकां मनुष्य लोक मेळटा म्हूण सांगून हे रिती तिनी फल म्हूण. मागीर भवती अत्यागिनां प्रेत्य न तू संन्यासिनां क्वचित म्हळ्यार अत्यागिनां कोण कर्मफल त्याग करनी म्हळ्यार अत्यागी जन म्हळ्यार कर्म केला फलापेक्षाय दवरला तांणी अत्यागी. तस प्रेत्य म्हळ्यार मृत्वा मेल्ली नंतर तांकां कर्मफल सोडनातील जन मेल्ली नंतर कळ्ळें तांणी तांकां हे मिश्र अनिष्ट फल जाता. संन्यासिनां तू अनियत काम्य कर्म फल सोडता पळय कळ्ळें आनी नियत काम्य कर्म करूंक ना तांणी संन्यासी जनस पळय तांणी काम्य कर्म करनाची क्वचिदपि ह्या लोकांतू जेवपर लोकांतू इष्ट अनिष्ट फल ना न तू संन्यासिनां क्वचित म्हणून म्हणला पळय. म्हळ्यार संन्यासी जाल्ल्या जनान तांणी कसले काम्य कर्म करयनात देखून तांकां हें अनिष्ट मिश्र तीन कर्माफल ना म्हूण लेखूयात कळ्ळें. आतां पंचैतानी महाबाहो कारणानी निबोध मे सांख्ये कृतांते प्रोक्तानी सिद्धये सर्वकर्मणां म्हणलें. पंचैतानी म्हूण म्हळ्यार कर्म खंयचे कर्म
सिद्धी जावका जाल्यार म्हळ्यार हांगा आमी येवन कर्म करताचे ते कर्म सिद्धी जावका जाल्यार 5 कारण जावका हें खंयच्यान तो सांगला सांख्य कृतांती कपिलान सांगिल्लें सांख्य योगच पळय वसुदेव भोवती सांगिल्लें तांत भितरी हे सांख्य सिद्धांतांत हे 5 कारण कसं म्हणून सांगला ते तुका सांगता अधिष्ठानम तथा कर्ता करणं च पृथक्विदं विविधाश्च पृथक् चेष्टा दैवं चैव अत्र पंचमम अधिकरण म्हळ्यार आतां अधिकरण म्हळ्यार कसं न्ही आमकां कर्म करता जाल्यार एक देह जावका न्हय देह मेळ्ळी आत्माक जीवात्माक कसं जाल्यार कर्म करूं येतलें ना न्हय कर्म शरीर म्हणून जावका तशें जाल्यार हांगा अधिकरण म्हळ्यार कसं जाल्यार अधिष्ठान म्हळ्यार कसं न्ही म्हणून म्हळ्यार देह भूमी जत्व कळ्ळें भूंय देहान कार्य करचें आधारा भूंय जावका आमकां तशें जावन देह भूंय पुरे अधिष्ठान म्हणटाची कळ्ळें तशी करता म्हळ्यार परमात्मो तांडव आमगेल करीन कर्म करोचें पृथक्विधं करणं म्हळ्यार इंद्रिय आतां देहान करची कर्माक इंद्रिय पुरे जावपाची तेची यज्ञ करच्याक स्रुव पुरे जावपाची तशी आनी विविधाश्च पृथक् चेष्टा म्हळ्यार विंगड चेष्टा खंयचे हातान तोंडान कळ्ळें ध्यान त्या मनान कळ्ळें त्या पुरे विविध पृथक् चेष्टा म्हणटाची दैवम म्हळ्यार अदृष्ट म्हणून येता अत्र पंचमम अदृष्ट दैवम म्हळ्यार अदृष्ट आमी म्हणाचें दैव बा कारण हे अदृष्ट न दृष्ट हा म्हळ्यार आमगेले पुळ्ळी जन्माचे पुण्य पाप म्हणून येता कळ्ळें पंचमम कारणम आनी 5 कारण जताची म्हूण सांगून तशी आतां देहान करचें ध्यान पारायण हे पुरे देहान भायर करचें यज्ञ याग होमादी क्रिया तशें हाका करण देह एक करण आनी भायर करचें यज्ञ यागादीक भूंय एक अधिकरण अधिष्ठान म्हणून येता कळ्ळें तशी विविध चेष्टा प्रत्येक चेष्टा म्हळ्यार एक कसं की एक कर्म करतना कर्त्रालांतूय क्रिये जावका करणच न्हय म्हळ्यार इंद्रिय पुरे तांतूय क्रिये जावका कळ्ळें तशें जावन ताका प्रत्येक चेष्टा हा म्हणजे अशी तितली मात्र ना शरीर वांग मनोभिः यत् कर्म प्रारभते नरः न्यायं वा विपरीतं वा पंचैते तस्य हेतवः मनुष्यो तागेले शरीर वांग मनोभिः म्हळ्यार वाक म्हळ्यार उत्तर आनी मनोभिः मन कळ्ळें यत्कर्म प्रारभते नरः ते यत्कर्म प्रारभते नरः तो खंयचे कर्म आरंभ करतकी जाल्यार ते कशें न्यायं वा विपरीतं वा ते शास्त्रसम्मत कार्यश्च पुरो शास्त्र विरुद्धश्च पुरो म्हळ्यार विहित कर्मश्च पुरो निषिद्ध कर्मश्च पुरो शरीर मन उतर हाजीन तो कर्म आरंभ करता त्या कर्माक 5 कारण आसता म्हणून हे 5 कारण आसता म्हणून सांगून खंयचे 5 कारण त्याची अधिकरणांनी सांगेल पळय तशीची तत्रैवं सति कर्तारम् आत्मानं केवलं तु यः पश्यति अकृतबुद्धित्वात् न स पश्यति दुर्मतिः तशी कर्माविषयांतु 5 कारण जवू का ते खंयचे अधिष्ठान तथा कर्ता करणं च पृथक्विदं विविधाश्च पृथक् चेष्टा दैवं चैव अत्र पंचमं म्हळ्यार पळय तशी हे 5 कारण आसतना जाल्यार येस पळय मनशाक इतले पुरे 5 कारण जेवू का नानातले कर्म करूं जायना म्हणून गोत्तस जाल्यार तो हांवें केल्लेले पुरे मेगेल निमती जालेले हांव स्वतंत्र कर्तृ म्हाका कोणेय निमगितल ना प्रति एक हांवें करचें म्हूण लेखता न्ही जावन आमी करचे प्रति कर्माक हे 5 जेवू का अधिष्ठान देह ते पुरे जेवू का ताजे नंतर दैव च अत्र पंचमम कारणं म्हणली पळय अदृष्ट आमकां गोतना ती लेख हा तो आमगेल करीन काम करायसिता ते जेवू का जाल्यार आमी करचें म्हणून सांगून लेखताच कोण पळय तांकां इत्याक म्हूण म्हळ्यार तशें लेखतात आनी तांकां शास्त्र श्रवण ना कळ्ळें म्हळ्यार तांणी कसले परमात्मा विशयी तांकां गोतू ना मन शुद्ध ना बुद्धी शुद्ध ना तशें जावन पश्यती अकृत बुद्धित्वात् म्हळ्यार बुद्धी समनाना तेलिकून अकृत बुद्धी म्हणल्यार तशें जावन ताका तत्व ताका कळना म्हळ्यार दुर्मती सन ताका दुष्ट बुद्धी आसता न पश्यती
न पश्यती म्हळ्यार म्हाका पळयना ताजे अर्थ कसो न्ही मेगेल तत्व ताका कसले कळना म्हूण सांगून कळ्ळें निचावन कर्म करतना एवं सती म्हळ्यार देव समेत पांच कारण जावन आसा देखून जीवा कसले स्वातंत्र्य ना देखून केवलम कळ्ळें आत्मानं कर्ताराम हाबची स्वयं कर्म करतलो स्वतंत्र कर्म करतलो म्हणून कोण लेखता की तांणी अकृत बुद्धित्वात तांकां श्रवण मनन कीर्तन कसली ना तश्यान तांणी परमात्माला विशयी हे दोन अर्थ करून घेणी दुर्मती हीच दुष्ट बुद्धी तांकां न पश्यती तांणी देवा पळयनाची म्हळ्यार तत्वदर्शी जायना यस्य नाहंकृतो भाव बुद्धिर्यस्य न लिप्यते हत्वा अपि स इमान लोकान् हंती न निबध्यते म्हळ्यार यस्य कंचे पुरुषाक अहंकृतः अव्यय कार्य केलेले मिगेल निमतीय जलले इति भावः असले एक भावना असते की ताका कसं म्हणटाची अहंकृतो भावः अव्यय केलेले म्हूण म्हणलेले अभिमान असते की यस्य पुरुषस्य खंयची मनशाले बुद्धी न लिप्यते ताका फला कर्म करचे म्हळ्यार दोन नमुने जनाला सांगता हांगा कळ्ळें नाहंकृतो भाव हांव केल्लेलें नाहीये म्हूण म्हणलेलें न अहंकृतो भाव हांव केल्लेलें न्हय म्हणलेलें अभिमान आस की म्हळ्यार सुरवेक कोणें हांवें केल्लेलें म्हूण लेखता ताका देवाल तत्व कळना म्हणून आतां तो सांगता यस्य न अहंकृतो भाव आतां कोणाक हांव केल्लेलें न्हय कर्तृत्वाचे अभिमान नातील मनशाल विशयी सांगता रस्तो कळ्ळें यस्य न लिप्यते फलाची आशी ना की स न लिप्यते न हंती स्वातंत्र्येण न निबध्यते म्हळ्यार ताका कसले दोष येना की न लिप्यते कसले दोष येना इत्याक न हंती स्वातंत्र्येण कळ्ळें हांव केल्लेलें नाहीये म्हूण म्हणलेलें ताका गोतस देखून न निबध्यते ताका ताजें फल मेळना सर्वय हांव परमात्माक सोडता निजावन आतां आमगेल तसले जना सांगची न्ही राघवेंद्र स्वामी सांगताची रुद्राक यमाक कडेन आमी अन्वय करीत काय इत्याक म्हळ्यार परमात्मान सर्व करोच म्हूण तांकां गोतस जाल्यार जगत्या संहार रुद्रानय कोरका यमानय कोरका कळ्ळें तसले तांकां दोश येनावे म्हूण लेखल्यार तांकां गोतस न्हू आमी करचें न्हय आमगेल भितर बसून परमात्मान करचें तशी केल्लेलें काम पळय तांणी परमात्माक समर्पण करता देखून तांकां कसले दोश येना म्हूण सांगून तशी कळ्ळें आतां एक जीव कर्तृत्व म्हळ्यार कसं न्ही म्हूण सांगता तो ज्ञानम ज्ञेयम परिज्ञाता त्रिविधा कर्म चोदना करणम कर्म करतेती त्रिविध कर्म संग्रहः म्हणून म्हळ्यार ज्ञानम ज्ञेयम परिज्ञाता म्हळ्यार विधी म्हळ्यार कसं न्ही म्हूण म्हळ्यार विधी म्हळ्यार हांगा त्रिविधा कर्म चोदना म्हणलां न्हय चोदना प्रेरणा म्हण कर्मचोदना म्हळ्यार कसल कर्म करतना तांते प्रेरण जावं आमकां नवे ते तिनी विधाचे प्रेरण खंयचे ज्ञान ज्ञेय आनी परिज्ञाता कसं ते ज्ञान ज्ञेय परिजाता म्हळ्यार आतां आमी कसल करतर आसाची ताजे विशयांत तिळवळी कसूच्याक ज्ञान म्हणटाची ज्ञेय म्हळ्यार कोणाल खातीर करतर आसाची म्हूण म्हणल्यार ताका ज्ञेय म्हूण म्हणटाची तशीची हांगा म्हणलें पळय परिज्ञाता म्हूण म्हळ्यार परमात्माले सन्निधान आसूचें कळ्ळें जीवगण ज्ञान ज्ञेय परिज्ञाता हे पुरे निमित्त जावन आसून कर्म जतरस म्हूण सांगून लेखोकाके कळ्ळें करणम कर्म करतेती त्रिविधः कर्म संग्रहः म्हूण सांगून जीवाक स्वतंत्र कर्तृत्व ना न्हय तो अपराधीन कर्तृ न्हय तशी कोणाक ह्या गोत्तस अपराधीन कर्तृ म्हूण सांगून गोत्तस तो मात्र परमात्माक पावता म्हूण सांगून कळ्ळें आतां नंतर अनेक श्लोक पळया ज्ञानम कर्मम च कर्ता च त्रिदैव गुणभेदतः प्रोच्यते गुणसंख्याने एतावत् शृणुतान्यपि ज्ञान कर्म कर्तृ कळ्ळें हें त्रिदैव गुणभेदतः हें ज्ञान तशीची त्रिदैव गुणभेदतः म्हळ्यार तीन गुण आसना खंयचे सात्विक राजसीक तामसीक तशी सात्विक ज्ञान सात्विक कर्म सात्विक कर्तृ अशी कळ्ळें सात्विक ज्ञान कर्म हे पुरे मोक्ष कारण मोक्षाक कारण जाता म्हूण सांगून
तशी प्रोच्यते गुणसंख्याने यथावत शृणु तान्यपि म्हूण. हें प्रोच्यते गुणसंख्याने वैदिक सांख्यशास्त्रांत हें 3 विधा गुण सांगची कसल म्हूण सांगला. ते कसल म्हूण हांव तशी सांगता, तूं आयक म्हूण. यथावत कशी आसा, यथावत शृणुतान्यपि कशी ते वेदांत आसा तशी हांव तुका सांगता म्हूण सांगून सांगता. त्रिविध ज्ञान कसलें म्हूण सांगता पळय. सर्वभूतेषु येनैकं भावमव्ययमीक्षते अविभक्तं विभक्तेषु तज्ज्ञानं विधी सात्विकं. 3 विधा ज्ञान सांगता म्हणलें न्हू ताणें. आतां सात्विक ज्ञाना विशयी सांग पळय. सर्वभूतेषु येनैकं भावमव्ययमीक्षते. कळ्ळें. जावन हांगा सृष्टी केल्लेले जीव जड परस्पर भिन्न जावन आसूचे जाल्यार तांचो भितर आसूचो परमात्मा एकलोची तो एकलेक आसता. कळ्ळें. अविभक्तं विभक्तेषु तज्ज्ञानं विद्धी सात्विकं म्हूण. अविभक्तं विभक्तेषु म्हळ्यार अविभक्तं कळ्ळें पुरे कडेन आस जाल्यार विभक्तेषु म्हणलें परस्पर भिन्न आनी तारतम्य आशिल्लें. कोणाक? सर्वभूतेषु सर्व जीव जडालांत केन्नाय आसूचो परमात्मा एकलोची सर्वोत्तम तो. अविभक्तं पुराय कडेन आसूनी कळ्ळें तो अव्ययम तक्कसले नाशना अधिष्ठानय नाशना येन कोण ईक्षते पळयतकी ते ज्ञान सात्विक ज्ञान म्हूण सांगून सांगता. पृथक्त्वेन तु यज्ञानं नाना भावान् पृथक् विधान् वेति सर्वेषु भूतेषु तज्ज्ञानं विधि राजसं. कंचित ज्ञान जीव जडांतो सर्व जीव जड म्हळ्यार विंगड विंगड विशय जीव जड पदार्थ आसत न्हय ते पुरे परस्पर विंगड तांचो तारतम्य आस म्हळ्यार तांचो परमात्माला विशयांतूय तारतम्य आस म्हूण सांगून तांणी लेखता दिसता. तशें जावन ते राजस ज्ञान म्हणचे. यत्तु कृष्णवदे कस्मिन् कार्ये सक्तम् अहैतुकम् अतत्वार्थ वदल्पं च तत्तामसम् उदाहृतम्. कंचे ज्ञान एक जीवाक ते एक विशेष कोण सांगता की कळ्ळें हांगा दिला पळय. एकस्मिन् कार्ये म्हळ्यार एकस्मिन् कार्ये म्हळ्यार कोण तो जीव कृष्णवत्त कळ्ळें ब्रह्म देवशी खंयची ज्ञान सक्तम तो खंयच्या कार्यांत तो आव देव म्हूण लेखून आसक्ती जाल्ला की कळ्ळें ताका तामस ज्ञान म्हणटाची. कळ्ळें. म्हळ्यार दोन तीन रितीरी अर्थ करून घेवेत. म्हळ्यार हांगा एकस्मिन् कार्ये म्हणला न्हू कृष्णवत्त अहैतुकम अतत्वार्थ अल्पम म्हूण. म्हळ्यार परमात्माले एकशी लेखचे म्हूण म्हळ्यार केलो जन जीवूची देव म्हूण लेखतात न्हय जीवूची जगत म्हूण लेखताची. एक जीव ज्ञान कल्पित म्हूण एकस्मिन् कार्ये कल्पव्रत म्हूण अल्पज्ञान हें कळ्ळें. हाका तामस ज्ञान म्हूण सांगून तशी अल्पज्ञान म्हूण म्हळ्यार कसलें म्हूण म्हळ्यार परमात्मा विशयी समगत ना तांकां. जीव आनी देव एक म्हूण सांगून तांणी लेखताची. कळ्ळें. ते निजावन अद्वैत सिद्धांताचे विशय. कळ्ळें. आनी अद्वैत सिद्धांतांतू एक जीववाद बहुजीववाद म्हूण म्हळेले दोनी पक्ष दवरतात तांणी. कसले म्हूण म्हळ्यार बहुजीववाद म्हळ्यार कळ्ळें ब्रह्माल निमती अनेक जीव जाल्ल्यांची जवो ना नतल्यार एकलो जाल्ला तशी लेखचे. ताजेर तूं सुलभ जावन सांगचे जाल्यार जीव देव एक म्हणटात तांणी. जीव देव भेद असं म्हणून गोतना तांकां. कळ्ळें न्ही. पळय म्हणटा पळय लास्टाक मोक्षा वचून जीव परमात्मो जाता म्हण आत्म परमात्मो जाता म्हणटा पळय ते ज्ञान तामस ज्ञान म्हूण. आतां 3 विधा कर्म सांगता पळय तो. नियतं संगरहितं रागद्वेषतः कृतं अफलप्रेप्सुना कर्म यत्तत् सात्विकमुच्यते. खंयचे कर्म नियत कर्म म्हळ्यार वेदांतू सांगिल्लें. कळ्ळें. विधी आमगेले वर्णाश्रम धर्माक समजावन आसूचें काम नियत काम म्हणटाचें. आनी त्या कामांतू संगरहित हें हांव करचें मिगेल निमती जावचें म्हळ्यार आसक्ती सोडता की रागद्वेषतः कृतं तांतू भितर कळ्ळें अयो हें काम सिद्धी जावका म्हाका प्रजरान होगळचुका म्हूण म्हळेले राग म्हळ्यार प्रिती कर्मा वैरे. जो द्वेष अयो म्हाका हे कर्मा निमती कोणें कसले दुर्वितावे म्हूण म्हळेले म्हाका अपकिर्ती येतवे म्हणून हें
तशें पुरे लेखचें म्हळ्यार म्हाका आमी हें काम केलें म्हूण पुर्जनान वगळसूं का म्हूण लेखचें कोणें म्हाका तेगळसी ताकी म्हूण भिवचें हे पुरे आसल्यार हे पुरे ना नशी कळ्ळें नियत कर्म कोण करतकी मात्र मात्र न्ही अपल प्रेप्सुना कर्म कळ्ळें कसले फलापेक्ष ना नशी कर्म करतकी तें कर्म सात्विक कर्म म्हूण सांगून म्हणटाची राजस कर्म कसं नाही हें सांगतना आमकां राजस कर्म कसं म्हणून कळका कळ्ळें कसलें म्हळ्यार यत्तू कामेप्सुना कर्म सा अहंकारेण वाफना म्हाका हांव कर्म करता हे कर्म म्हाका फल जवुका आनी कर्तृत्व अभिमान सा अहंकारेण हे हांवें केलेलें म्हूण पुराजनान गुर्तिसुका म्हूण कोण करतकी आनी क्रियते बहुल आयासम मस्त श्रम जातलो आमकां देहाक कळ्ळें एक राशी कश्ट बघून कर्म करताचे कसले खातीर कीर्ती आशेन फला आशेन ते कर्म राजस म्हणून घेता अनुबंधम क्षयम हिंसाम अनपेक्षच पौरुषम मोहादारभ्यते कर्म यत् तामसमुच्यते एक कर्म करतना मुखारसून त्या कर्मा निमती कसं जत म्हणून आलोचन करूं ना चांग जतवे अनर्थ जतवे कोणाकय वायट जतवे हें कर्म हांव करतना दुसऱ्यांक कोणाकय तोंदर जतवे बाद जतवे कसलीची पळोवचें ना मात्र न्ही च पौरुषम म्हणला म्हाका हें काम करचें सामर्थ्य कसवें म्हणून तेवय आलोचन करना नशी मोहदारभ्य ते कर्म कसलेची आलोचन करूंक ना त्या कर्म कोरयतवे नजवे म्हणून पळोवचें ना बेजान करूं जतवे म्हणून पळोवचें ना म्हाका तितलें करचें सामर्थ्य आसवें म्हणून लेखूं ना हे कामा निमती मुखारसून कोणाकय बाद जतवे फल कसो येता कसलें आलोचन करनाशी मिथ्या ज्ञानान हांव करचेची हांव करचेंच म्हूण सांगून कोण लेखतकी ते कर्म तामस म्हणून अनुबंधम म्हळ्यार दुष्परिणाम त्या कामाचे कसं म्हणून पळोवचें ना क्षयम हाजे निमती कसले कर्मा निमती कसले कोणाकय नाश जतवे हिंसा मिंगडा पीड जतवे कसले अनवेक्ष विमर्श करनाशी मोहात हांव करचें न्हय मेगेल निमती जेवचें न्हय म्हणून कोण कर्म करतकी ते तामस कर्म म्हणून आतां त्रिविध कर्तृ सात्विक कर्तृ म्हळ्यार कोण राजस कर्तृ म्हळ्यार कोण तामस कर्तृ म्हळ्यार कोण मुक्तसंगो अनहंवादी धृती उत्साह समन्वितः सिद्ध सिद्ध्यो सिद्ध सिद्ध्योः निर्विकारः कर्ता सात्विक उच्यते मुक्तसंगः तक्का हे काम हांवें केलेले म्हूण म्हणलेले कोणें सांगता म्हणना अनहंवादी मुक्त संग त्या कामाचे वैरी कर्मफला वैर कसले आसक्ती ना कळ्ळें धृती उत्साह समन्वितः तो एक काम प्रारंभ करतना धैर्यार करता उत्साहान करता कळ्ळें सिद्धी सिद्ध्यो निर्विकारः म्हळ्यार एकच वेळेर ते लेखील म्हळ्यार ते केलेलें काम सफल जावचें पुरो सफल जायना न शिरपचें पुरो निर्विकार बुद्धी री जल्लेल जाता देवान केल्लेलें तशें न्हय म्हणून आनी कोण ते ताजी निमती सिद्ध जाल्यार संतोश जाता न्हय फलसिद्धी जायना ते दुख्ख जाता दोन्ही निर्विकारार घेता तो सात्विक कर्तृ म्हणून घेता रागी कर्मफल प्रेप्सु लुब्धो हिंसात्मको अशुचिः हर्षशोकान्विता करता राजसः परिकीर्तितः रागी ताका रागी म्हळ्यार आशी अपेक्षस म्हणून राग म्हळ्यार अपेक्षा खंयची अपेक्षस ताका म्हाका हें काम करता म्हाका मस्त कीर्ती जावका समाजा म्हाका सन्मान जावका हें काम हांव केलां म्हूण सांगून म्हाका वगळचुका कडेर म्हणटान वेदिकेर बैसून माळ घालका असल पुरे कीर्ती यशस्सु सकडे जावका म्हूण लेखून आनी कसं म्हळ्यार हें ताजी फला वैरी अपेक्षा सुचे हांव काम केलेली म्हाका असलें फल मेळका म्हूण सांगून आनी लुब्धो मस्त जिपूण कोणाले दुड्डू घालना वो कर्म करून ओड जन जाता तो दुड्डू घालना परहिंसका म्हणून म्हळ्यार कसं न्ही हांव नांव घेवका विंगडा कसलें जेव विंगडाल मना कितलें दुख्ख जेव हांव हें काम केलां म्हूण जेवका हांवें नांव घेवका म्हूण लेखतलो अशुची म्हळ्यार कसलें शुद्धी ना ताका कर्म करतना कसलें शुद्धी ना म्हळ्यार खंय तर म्हळ्यार नांव घेवची भला रे ते कर्मात एक यज्ञ करचें म्हूण लेख्या ते यज्ञाक हाडलेले वस्तू पुरे तांतू शुचित्त स्वयं म्हणून पळयना नायना नशी सामान वट्ट करचें खंय पुरो फुलां गिल पुरे नायना नशी हाडू पुरो हे पुरे देवाक नज कळ्ळें जाल्यार हांव इतलें फूल हाडिल्लें म्हूण जावका हांव इतलें राकूड हाडिल्लें म्हूण जावका जाल्यार खंय दुखून हाडलें कशें हाडलें खांपलिवें कोणाकय दुखयलवें मन हे पुरे कसलें ना अट्रसे हांव केलेलें म्हूण जावका तशी कोण कर्म करतकी राजसा परिकृत तागेल कर्म तो कर्तृ राजस कर्तृ म्हणून घेता अन्य क्लोपणे अयुक्तः प्राकृतः स्तब्धः शटो नैष्कृतिकः आलसः विषादी दीर्घसूत्री च कर्ता तामस उच्यते अयुक्तः ताका कसलेची अयोगी म्हण येता कसले ताका देवाल विशयू ना कर्म करता जाल्यार
कसल कती करतो म्हणू गोत ना तका प्राकृत तक कसले भक्तीना स्तब्ध तक्का विनयमंतु इनयतो षठ षठ नैष्कृतिक षठ म्हळ्यार तक्का विंगडाल वैरी द्वेष केदनाय कळवे काम करता तांगेल आंगेल वैरचे द्वेषान करता मागीर आलसः आलसः म्हळ्यार नैष्कृतिक नीच कामय करू पुरो आलसः आलस्य कळवे दीर्घसूत्री विषादी केन्ना पळय यो एक कोरकानवे म्हणून करचे मनोदौर्बल्य म्हणटाचे कोरकानवे तो पळय सात्विक कामाचो उत्साही धृती समन्वित म्हणून म्हणले पळय तशें आखना हो विषादी अयो पांय उठान काम कोरकानवे इतलें काम म्हाका दिलां नवे कोरकानवे म्हूण लेकून करतलो दीर्घसूत्री पांय केला सै पर केला सै अनेक दीस केला सै म्हणून कोण करता की तक्का तामस करत्र म्हणून म्हणटाची म्हणून सांगून कळवे आणि आता तीन विधाचे बुद्धी आणि धैर्य कसं म्हणून सांगता पडतो बुद्धेर्भेदम धृतेश्चैव गुणतः त्रिविधम शृणु प्रोच्यमानम अशेषेण पृथक्त्वेन धनंजय अर्जुना धनंजया हांव तुका सात्विक राजसिक तमोगुणाचे तिनी नमने बुद्धी म्हणजे सात्विक बुद्धी कसले राजस बुद्धी कसले तमस बुद्धी कसले आणि सात्विक धैर्य म्हळ्यार कसं न्ही रजस धैर्य म्हळ्यार कसं न्ही तमोगुणाचे धैर्य म्हळ्यार कसं न्ही हे पुरे संक्षिप्त जावन सांगता ऐक म्हणून सांगता प्रवृत्तींच्या निवृत्तींच्या कार्याकार्ये भयाभये बंधम मोक्षम च या बेती बुद्धी सपार्थ सात्विकी पळय खंयची बुद्धी म्हळ्यार कोणाल मन जेव्हा कोणाल अंतकरण कळवे हे खंयचे काम केल्यार संसार येवच्या कारण जाता खंयचे काम केल्यार मोक्षाक कारण जाता म्हणून ते धर्म अर्थ करून घेता कळवे खंयची बुद्धीक संसारा कारण धर्म खंयचे म्हळ्यार खंयचे कर्म केल्यार संसारा कारण जाता खंयचे कर्म केल्यार मोक्षा कारण जाता म्हूण सांगून मना मतकी आनी हें कर्तव्य हें अकर्तव्य कार्य अकार्य कळवे हें कर्तव्य कोरका जालेलें हें कर्तव्य हें अकर्तव्य हें नाका करचें मागीर भया अभय खंयचें काम केल्यार वायट भय जाता खंयच्या कामा निमती आमकां अभय मेळटा खंयचें काम केल्यार चांग खंयचें काम केल्यार वायट आनी बंधम मोक्षमच्या या बेती कर्म बंधना घालचे कर्म खंयचे मोक्षा घालचे कर्म खंयचे म्हूण सांगून तेच तेंची संसारा कारण धर्म आनी मोक्ष कारण धर्म ते कोणाल बुद्धी हे पुरय सांगता की ते बुद्धी सात्विक बुद्धी म्हूण तशी आनी यया धर्मम अधर्मम च कार्यम च अकार्यमेव च अयथावत प्रजानाती बुद्धी सा पार्थ राजसी हे अर्जुना कोणाल बुद्धी खंयची बुद्धी म्हळ्यार मनशाक बुद्धी आसता न्हय खंयची बुद्धी धर्म अधर्म कर्तव्य अकर्तव्य कसले तक्का पूर्ण जावन कळना आनी कसले अयथावत प्रजानाती बुद्धी सा पार्थ राजसी अयथावत प्रजानाती म्हळ्यार कसले वट्रासे कसले आसकी ते कसल म्हूण समग्रहण करुना ताका दिसची एक ताणें ग्रहण करची एक तशें आशिल्ल्याक यथार्थ कसो म्हणून गोतना आशिल्ल्याक ताका राजस बुद्धी म्हणचे अधर्मम धर्ममिती या मन्यते तमसा व्रता म्हूण तामस बुद्धी पळय आनी की कठीण कसो अधर्म की हेंचे धर्म म्हूण लेखून ते अधर्म काम करयसीत खंय ती बुद्धी सर्वार्थान विपरीतांश्च कळ्ळें ताका धर्म खंयच्यो म्हणून गोतना कळ्ळें निजावन खंयच्यो धर्म लेखूक त्या लेखन अशें ताका विपरीत आशिल्लें म्हळ्यार ताजे उलटा हेंचे धर्म म्हूण लेखून करी म्हूण सांगता ती बुद्धी तामसी बुद्धी आत्तां म्हणलं धैर्यांतूय तिनी नमुन्याचे आसता सात्विक राजसीक तामसीक आतां सांगता पळय धृत्या यया धारयते मन प्राणेंद्रिय क्रिया योगेन अविचारिण्या धृती सा पार्थ सात्विकी पळय मनशाक खंयच्या मनशाक भगवत भक्ती आसता की शास्त्रविहित विशयांतूची तागेलें मन प्रवृत्त जावन आसता की आनी तो तागेले इंद्रियाची प्रवृत्ती कळ्ळें बारी एक नमने धृतीर निग्रह करता की ताका सात्विक धैर्याचो म्हूण म्हणटाचे यया तूं धर्म कर्मार्थान धृत्य धारयते अर्जुन प्रसंगेन फलाकांक्षी धृती सा पार्थ राजसी कोण मनीषो धर्म अर्थ काम तिन्नी हांव करचें मेगेले म्हूण अभिमानान कोरणी फल जाय म्हूण लेखता पळय तें धैर्य राजस धैर्य म्हूण सांगून घेता यया स्वप्नम भयम शोकम विषादम मदमेव च न विमुंचन्ति दुर्मेधा धृतिः सा पार्थ तामसी खंयच्या मनशाक दुर्बुद्धी आसता तो
तक्का दुर्बुद्धीचे धैर्य कळवे तो कसं करतो गो तसो तक्का अति निद्दे अति भय अति दुःख कळवे तक्का मस्त दौर्बल्य असता म्हणून अहंकार सोणा तो तक्का दुष्ट बुद्धी कळवे तक्का अति निद्यस स्वप्न म्हणले पळे भयम मस्त भयस शोकम दुःखस विषादम मनोदौर्बल्यस मागिरी मदम मदस आणि तिथली पुरे दवरून घेऊन भगवंताका द्वेष करचे तसं दुर्गुणही असता गेलाय ते तामस धैर्य म्हणून म्हणताच कळलं धैर्यार तो देवा धिक्कार करता तामस धैर्य आता सुखै तिनी विध म्हणता सुखम तू इदानीं त्रिविधम शृणु मे भरतर्षभ अभ्यासाद्रमते यत्र दुःखांतं च निगच्छति कळ आता सुखै तिनी नमुनेच तंद सुर्वेच सुख सात्विक त्या कसं पडलं यत्तदग्रे विषमेव परिणामे अमृतोपमं तत्सुखम सात्विकम प्रोक्तम आत्मबुद्धी प्रसादजम म्हळ्यारी कंची विषयो सात्विक सुख त्या सुरवेक विशशी अयो या कठीण कठीण म्हूण दिसता आतां पळय आमकां एकादश करच्याक कसले एक व्रत उपवास करच्याक कृत्य चांद्रयणादी व्रत करूक कष्ट 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 म्हूण दिसता न्हय सुरवेक करतना जाल्यार कडेरी अमृत सदृश्यते इत्याक ते व्रत उपासा निमती आमी देवा पावताच पळय तशी ते आनी कसं करता प्रोक्तम आत्मबुद्धी प्रसादचम हे सुख कडेरी सात्विकम प्रोक्तम हे सुख सात्विक सुख म्हणटा इत्याक म्हळ्यार आमकां आमगेलें मन संतोशार दवरता ताका कसले एक व्रत आनी केल्लें म्हूण जाल्यार सुरवे कश्ट म्हूण दिसता मागीर ते जाल्ले कुडले एक आमगेलें मना संतोश जाता पळय यो आमी एक केल्लें देवान मेगेल करीन करायसिलें तशी तें सुख सात्विक सुख विषयेंद्रिय संयोगात यत्तदग्रे अमृतोपमं परिणामे विषमीव तत्सुखम राजसंस्कृतम म्हळ्यार विषयेंद्रिय संयोगात शब्द स्पर्श रूप रस गंध हे पुरे विषय म्हणटाचे अंतात जे इंद्रिय कसने श्रोत्र त्वक चक्षु रसन ग्रहण ते विषय आणि विषय इंद्रियनी विषय इंद्रियार्थ विषय म्हणटा पळय हाजे संबंधान सुख जेवचें आसा आमकां सुख आतां पळय दोळ्यान कशें की जाय आशिल्लें पळयलें सुख कानान कशें की आमकां जाय आशिल्लें तांकां जाय आशिल्लें आयकतना एक सुख अशी अग्रे सुरवेक बारी अमृत सदृश्यते मागीर परिणामे विषमीव मागीर दुःख हाडटा ते सुख राजस म्हूण सांगून लेखूय यदग्रेच अनुबंधेच सुखम मोहनम आत्मनः निद्रालस्य प्रमादोत्तम तत्तामसम उदाहरतम कंची सुख सुरवेकै अनुबंधेच आरंभांतूय अनुबंधेच मागीर म्हळ्यार फल मेळटा न्हय आत्मनः मोहनम उतितम म्हळ्यार आत्माक ते सुख अनुभविसितलाक हेंचे लायक म्हूण सांगून बुडयत पळय ते त्या सुखाक तामस म्हूण म्हणटात आनी सांगतो न तदस्ति प्रतिम्यां वा दिविदेवेषु वा पुनः सत्वं प्रकृतियैः मुक्तं यदेभिः स्यात् त्रिभिः गुणैः हे जगत्यांतो सात्विक राजसिक तामसिक नानतिले कसले ना हे जगत्या सृष्टींतो जीव समुदाय जावो जड समुदाय जावो कसले सात्विक राजसिक तामसिक गुणादुकून मुक्त जलल म्हणून कसलय ना म्हूण म्हणटा हे विशय कसल म्हूण म्हणलेला न्ही पयचे दिसाक पळया इत्याक म्हळ्यार ह्यो अध्याय 78 श्लोकाचो आतां 40 श्लोक जाला आनी 38 श्लोक पयचे दिसाक आमी पळोवया तशें आज सांगील सरपई मध्वाचार्याल अंतर्गत जावन आशिल्ले कृष्ण परमात्माल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्रीहरिकृष्ण अर्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।